नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर मोठ्या बाईन श्रीकलाचं बोलणं होणार आहे. मीनवाईल इकडे करिश्माला भेटायला इंदू जाणार आहे आणि गोपाळच्या जवळ श्रीकलावरचा जो संशय आहे तो पक्का होणार आहे. इकडे पप्प्याकडे खूप मोठा पुरावा येणार आहे. गोपाळच्या जवळ अर्काची बॉटल येणार आहे. मीनवाईल मोठ्या बाई थोड्याशा रागाचा तोरा दाखवणार आहेत आणि एंडला जे भारी झाले ना ते बघणं खरंच इंटरेस्टिंग आहे. श्रीकलाची जी वाट लागते ते चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे श्रीकला घराच्या बाहेर जात असते तेवढ्यात मोठ्या बाई तिच्या समोर येतात. ते बघता श्रीकला विचारते, मोठ्या बाई तुम्ही ठीक तर आहेत ना? तेव्हा ते म्हणतात, मला काय झालं आहे, मी तर व्यवस्थित आहे आणि मला कसलीच धाड भरलेली नाही. तेव्हा ती म्हणते, तसं नाही, तुम्ही अवेळी कधी चहा पित नाही ना, मग काल रात्री तुम्ही अवेळी चहा पिला मग तुम्हाला काही वाटलं नाही का? सगळं व्यवस्थित होतं ना? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, अगं तू जेव्हा मला चहा दिला ना त्यानंतर रात्री जी झोपली ना डायरेक्टली दुसऱ्या दिवशीच्या चहाला सुटली आहे, एवढी मला गाढ झोप लागली. तेव्हा ती म्हणते, अच्छा असं आहे का, बाकी सगळं तर ठीक आहे ना? तेव्हा ते म्हणतात, हो ग, तू एवढे का प्रश्न विचारते, मी तर एकदम ठणठणीत बरी आहे. तेव्हा ती विचारते, खरंच सांगा ना, तुम्हाला काही झालं तर नाही ना, बरं तर वाटतंय ना? तेव्हा ते म्हणतात, हो ग, मला बरं वाटतंय, पण एक गोष्ट सांगायची आहे. काल मला एक विचित्र स्वप्न पडलं की तू मला आपल्या मागच्या विहिरीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, मला मारण्याचा प्रयत्न करते. ते बघता श्रीकला खूप घाबरून जाते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, अगं ते स्वप्न होतं आणि मला माहिती आहे तू मला मारण्याचा विचार सुद्धा करणार नाही. तेव्हा ती म्हणते, पण तुम्ही तर स्वप्नामध्ये मलाच बघितलं ना? तेव्हा ते म्हणतात, तुला बघितलं पण माझा तुझ्यावरती पुरता विश्वास आहे. आपण एक टीम मधले आहोत ना ग, तू कसं काय मला मारू शकते? एक वेळ ती इंदी मला मारेल पण तू माझ्या जीवाच्या बरोबर कधीच काही करणार नाही याचा मला पुरेपूर विश्वास आहे. आणि श्रीकला तू चांगलीच आहेस ग. आणि हे सगळं आठवण केलं ना तर मला एक चांगली गोष्ट वाटते की जेव्हा एखाद्याला मरणाचं स्वप्न पडतं ना तो अजून जगतो असं म्हणतात. आणि मी तर आता 100 वर्ष जगणार आहे, तुझ्या 13व्याचं जेवण जेवून जाईल तोपर्यंत मी काय मरणार नसते. तेव्हा ती म्हणते, मोठ्या बाई मला थोडं महत्वाचं काम आहे, मी जरा जाते. श्रीकला तिथून निघून जाते. ते बघता मोठ्या बाई खूप चिडलेल्या असतात. त्या म्हणायला लागतात, काय ग श्रीकला, तुझे एक एक रंग आहे ना ते हळूहळू का होईना आता मी सगळ्यांसमोर बाहेर काढणार आहे, तू बघच आता. मी काय शांत राहणार नाही. मोठ्या बाई थोड्या चिडूनच गेलेल्या असतात. तर दुसरीकडे इकडे करिश्माला भेटायला इंद्रायणी गेलेली असते. तेव्हा करिश्मा म्हणते, खरंच इंदू उद्या माझी हिअरिंग आहे, मी खरंच जिंकेल ना ग, म्हणजे तू मला या सगळ्यातून बाहेर काढू शकशील ना? तेव्हा इंदू म्हणते, तुझा माझ्यावरती विश्वास तर आहे ना ताई? तेव्हा ती म्हणते, स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावरती विश्वास आहे की तू काही चुकीचं होऊच देणार नाही. तेव्हा इंदू म्हणते, मग तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळ्या गोष्टीतून मार्ग काढेल म्हणजे काढेल. तेव्हा करिश्मा म्हणते, मी खरंच सांगते, मी काहीच केलं नाही, शपथ घेऊन सांगते, मी त्या मोहितचा खून केला नाही. पण त्या आय विटनेसचं काय ग? तेव्हा इंदू म्हणते, ज्याने काही केलंच नाही त्याला डर कशाला पाहिजे, तू काही केलं आहेस का? तेव्हा करिश्मा म्हणते, नाही नाही ग इंदू, मी खरंच काही केलं नाही, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा इंदू म्हणते, मी तुझ्यावरती ताई विश्वासच ठेवून आहे. हे तू आता माझ्यासमोर जसं बोलते ना तसंच तुला कोर्टामध्ये ठामपणे बोलायचं आहे. तो आय विटनेस काय आहे ना, आपण ते सगळं बघू. तो आय विटनेस नाही, लाईव्ह विटनेस आहे, म्हणून तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. उद्या हिअरिंगसाठी आपण रेडी होऊया. ती थोड्या टेन्शनमध्ये चाललेली असते. दुसरीकडे श्रीकला इकडे कपाट आवडत असते. तेवढ्यात तिथे गोपाळ येतो आणि तो तिच्याकडे विचित्र बघायला लागलेला असतो. तेवढ्यात गोपाळ श्रीकलाच्या जवळ जातो. तेव्हा तो विचारतो, काय ग श्रीकला, काय सुरू आहे? तेव्हा ती म्हणते, काय नाही, मी थोड्या गडबडीमध्ये आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो, श्रीकला तुझ्या चहाशिवाय मला काही राहवत नाही ग, जरा चहा आणते का? तेव्हा ती म्हणते, नाही रे गोपाळ, आज मला जमणार नाही आहे, आज तुला नारायणीताईच्या हातचा चहा प्यायला लागणार आहे, मला आज खूप सारी कामं आहेत. तेव्हा तो म्हणतो, खरंच का ग, आज तू मला चहा नाही देणार? तेव्हा ती म्हणते, मी एक काम करते, नारायणीताईला तुझ्यासाठी चहा बनवायला सांगते, कारण की
मला आता किराण्याचं सामान आणायचं आहे, भाजी आणायची आहे आणि ती रत्ना आजी आहे ना तिच्याकडेही जायचं आहे रे. खूप दिवस झालं ती माझी आठवण काढते पण मला जायला वेळच मिळत नाही आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो, असं कसं ग, मी तुझ्यासाठी जवळ आलो आणि तूच आता घरामध्ये नाही, हे काही योग्य नाही. तेव्हा ती म्हणते, अरे मी 2 तासामध्ये आली, काय मोठी गोष्ट नाही. तेव्हा तो म्हणतो, 2 तास पण खूप जास्त असतात ना श्रीकला. तेव्हा ती म्हणते, मी लवकर येण्याचा प्रयत्न करते. श्रीकला लगेच तिथून निघून जाते. गोपाळचा संशय पुरता वाढलेला असतो. दुसरीकडे पप्याने इकडे इंदू आणि आदोक्षजला बोलवलेलं असतं. तेव्हा इंदू म्हणते, आता पप्या शेटने एवढं लवकर बोलवलं आहे म्हणजे त्याच्या हातामध्ये काहीतरी पुरावा नक्कीच लागला असेल. तेव्हा तो म्हणतो, हो पुरावा तर लागला आहे आणि माझा विश्वास बसत चालला आहे की तो आय विटनेस आहे ना तो खोटारडा आहे. तेव्हा आदोक्षज म्हणतो, काय पुरावा लागला आहे जे तू एवढ्या खात्रीने बोलतोय, जे काही असेल ते आम्हालाही स्पष्टपणे सांग. तेव्हा पप्या सांगायला लागतो, मी ना त्याचा पूर्ण माग काढला तर त्याच्यावरून मला एक गोष्ट समजली, हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे, पैशासाठी काहीही काम करू शकतो. आणि थोड्या दिवसा पहिले ना याच्या घरामध्ये खाण्यापिण्याचे ही वांदे होते आणि आता अचानक तुला माहिती का काय बदललं आहे, त्याच्या घरामध्ये नवीन टीव्ही आली, नवीन मोबाईल आला आणि वरून त्याने सोनाराकडून सोनं सुद्धा घेतलं आहे. याच्याकडे अचानक एवढा कसा काय पैसा आला. तेव्हा इंदू म्हणते, आता मला समजलं, याने पैशाने त्याची साक्ष विकली आहे आणि कोणीतरी त्याला पैसे पुरवतोय, म्हणजे हा नक्कीच खोटारडा वकील आहे. तेव्हा आदोक्षज म्हणतो, तो खोटारडा आहे पण इंदू हे सगळं तू कोर्टामध्ये कसं काय सिद्ध करशील ग. तेव्हा ती म्हणते, मला तर फक्त करिश्माताईला निर्दोष सिद्ध करायचं आहे, बाकी त्या मिटकरचा खोटेपणा आहे ना तो स्वतःहूनच सगळ्यांसमोर येऊन जाईल, तू काळजी करू नको. हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणा थोडा कॉन्फिडन्स आलेला असतो. तर दुसरीकडे गोपाळ इकडे दार बंद करतो आणि लगेच रूममध्ये गोष्टी शोधायला सुरुवात करतो. तेव्हा तो म्हणतो, श्रीकला तू मला काय पाजते ना हे मला समजायला पाहिजे, तुझं जे औषध आहे ना ते माझ्या समोर येणं गरजेचं आहे. गोपाळ लगेच कपाटाच्या वर बघतो, कपाटाच्या खाली, कपाटाच्या आतमध्ये, त्यानंतर तो सगळी पुस्तकं चेक करायला लागतो. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही कुठे ना कुठे रूम मध्येच ते औषध ठेवलं असेल आणि ते जोपर्यंत मला भेटत नाही ना तोपर्यंत आज काय मी शांत बसणार नाही. तो नंतर सगळे ड्रॉवर चेक करतो पण तिथेही त्याला औषध काही भेटत नाही. तेव्हा तो विचार करतो, हिने ठेवलं तरी कुठे असेल जे मला सापडत नाही आहे. म्हणून तो पूर्ण बेड उलटून पालटून बघतो, त्यानंतर बेडच्या खाली सुद्धा बघतो पण तिथेही त्याला फारसं काही सापडत नसतं. तेवढ्यात गोपाळचं लक्ष जातं की बेडच्या साईडलाच एक जागा आहे, तिथे ती कुपी दिसते आणि गोपाळ लगेच ती कुपी स्वतःच्या हातामध्ये घेतो. दुसरीकडे इंदू आदोक्षज इकडे घरी यायला निघालेले असतात. तेवढ्यात ते म्हणायला लागतात, आज आपण जे काही पुरावे गोळा केले आहेत ना त्याची उद्या गरज लागणार आहे आणि या मिटकरचं सत्य तर लवकर बाहेर यायला पाहिजे. तेव्हा इंदू म्हणते, हो रे, आपण काही ना काही नक्कीच मार्ग काढू. तेवढ्यात तिथे मोठ्या बाईंचा आवाज येतो आणि त्या म्हणायला लागतात, लष्कराच्या भाकरी बांधून झाल्या असतील तर घरच्यांकडेही लक्ष द्या. तेवढ्यात ते दोघं घराच्या आतमध्ये यायला लागतात. मोठ्या बाई म्हणायला लागतात, काय काळ वेळ आहे की नाही, तू दिग्रसकरांची सून आहेस हे विसरतेस का ग तू. तेव्हा ते म्हणते, सॉरी मोठ्या बाई, थोडा उशीरच झाला आज, कामाच्या गडबडीमध्ये समजलंच नाही किती वाजले. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, हो का, कामाची गडबड का, मला तर एक समजत नाही, बाहेरचं सगळं काम करायचं असतं आणि घरातली माणसं तोंड खोलून तुझी वाट बघायची का, म्हणजे तू कधी येणार, भाकऱ्या कधी वाजणार आणि लोक कधी जेवणार. तेव्हा अदोक्षज म्हणतो, आई दर गोष्टीमध्ये इंदूला टोचून बोलायची गरज असतेच का. तेव्हा ते म्हणतात, बरोबर आहे, खरंच अदोक्षज, आता माझी खात्री पत्रत चालली आहे, तू बायकोच्या ताटाखालचं मांजर होतच चालला आहे. बायकोला काय बोललं का तुझ्या मनाला टोचणं गरजेचंच आहे ना, कारण की मला एक सांग ना, दिवे लागण्याची वेळ झाली आहे तरी तुझी बायको घरात नाही, हे काही बरोबर दिसतंय का. तेव्हा तो म्हणतो, आई बस कर, काय सतत तिला टोमणे देणं. तेव्हा ते म्हणतात, बरोबर आहे, एक काम करत तू, एकतर तू नवीन बायको आण किंवा मला बदली कर, काहीतरी एक तुझ्याकडे ऑप्शन असेलच ना. तेव्हा इंदू म्हणते, बस करा ना, कशाला तुम्ही म्हणता. मोठ्या बाई, मी दिवा लावायला जाते, अदोक्षज तुला इम्रानचा कॉल आला होता ना, जा तू तुझं काम कर. तेवढ्यात मोठ्या बाई तिच्याकडे रागाने बघायला लागतात. तेव्हा इंदू म्हणते, मी थोडंसं आवरते आणि लगेच दिवा लावते. तेव्हा ते म्हणायला लागतात, हो आता तू काय दिवे लागते ना हेच मला बघणं आता गरजेचं झालं आहे, दुसरं काही कामधंदा माझ्या आयुष्यात राहिलाच नाही ना. मोठ्या बाई थोड्यात चिडूनच गेलेल्या
असतात. थोड्या वेळानंतर इंदू इकडे दिवे लावत असते. तेवढ्यात मोठ्या बाई दार बंद करतात आणि म्हणायला लागतात, इंदू मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. तुला आठवतंय का, मी तुला मधी श्रीकलाच्या रूममध्ये घुसून काहीतरी शोधलं होतं, ती बॉटल तुला आठवते का? तेव्हा ती म्हणते, हो मोठ्या बाई, तुम्ही मला काहीतरी बोलल्या होत्या. तुला माहितीये का, जेव्हा ती मी बॉटल ओपन केली आणि त्याचा स्मेल घेतला ना, तेव्हा मला असं डोकं भंजाळल्यासारखं झालं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी असं होतं, तेच तिने माझ्या चहामध्ये मिळवलं असेल आणि माझ्याकडून त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला असेल. तेव्हा इंदू म्हणते, हे सगळं शक्य आहे, ती श्रीकला वाटते तेवढी साधी नाही आहे. मग त्या गोष्टी आपल्याला शोधायला पाहिजेत. मला असं वाटते उद्याच आपण ती बॉटल शोधायला पाहिजे. तेव्हा इंदू म्हणते, मोठ्या बाई उद्या काही शोधता येणार नाही, उद्या करिश्माताईच्या केसची हिअरिंग आहे ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय ग तुला वकील सापडली का? तेव्हा इंदू म्हणते, हो खूप मोठी वकील आहे आणि खूप जास्त तिची डिमांड सुद्धा आहे, आयुष्यभराच्या गोष्टी मागते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, दिग्रजकरांच्या घरातून तिला एक दमडी सुद्धा मी देणार नाही. तेव्हा ती म्हणते, तिला दमडी पाहिजेच नाही. तुम्हाला खरं सांगू तर वकीलीन कोण आहे माहितीये का, मी आहे. मला फक्त दिग्रजकरांचा आयुष्यभरासाठी आशीर्वाद हवा आहे, ते तर मला मिळेलच ना. आणि करिश्माताईची केस मी नक्कीच यशस्वीपणे पार करेल. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय ग तुझी पहिलीच केस आहे आणि त्या करिश्माची केस घेते, तिच्यावरती जास्त विश्वास ठेवू नको, ती विश्वासाच्या पात्रतेची नाही आहे. तेव्हा इंदू म्हणते, पण ती माझी बहीण आहे ना मोठ्या बाई, तिच्यासाठी मला एवढं तर करायलाच लागेल ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तुला जे वाटेल ते कर, पण मी तर तुला खरं सांगते, त्या मुलीवरती जास्त काही विश्वास ठेवू नको. दुसरीकडे श्रीकला इकडे रूममध्ये येते. तेव्हा गोपाळ शांत बसलेला असतो. ते बघता गोपाळ म्हणायला लागतो, काय ग तुला इतका उशीर लागला, कुठे कुठे काय काय कामं करत असतेस ना ग तू? तेव्हा ती म्हणते, हो रे, आपलं आयुष्य थोडं बिझी सुरू आहे ना, आपल्याला वेळच मिळत नाही ना. तेव्हा तो म्हणतो, ती गोष्ट तर खरीच आहे श्रीकला, आपलं लग्न झाल्यापासून आपल्याला वेळच मिळाला नाही. मला असं वाटते आपल्याला एकांतात वेळ घालवायला पाहिजे. एक काम करायचं का, आपण फिरायला जायचं का? तेव्हा ती म्हणते, चालेल, काही हरकत नाही, तू जागा ठरव, आपण मस्तपैकी फिरायला जाऊ. गोपाळ श्रीकला बरोबर थोडासा विचित्र वागत असतो. तेवढ्यात श्रीकला त्याला मिठी मारते आणि खुश होऊन जाते. पण गोपाळच्या चेहऱ्यावरती काहीच रिॲक्शन नसते. तो थोडा वेगळ्याच झोन मध्ये दिसत असतो. तर दुसरीकडे अधोक्षज म्हणत असतो, मे आय कम इन. तेव्हा इंदू म्हणते, अरे मे आय कम इन असतं ते, तुझं काय चाललंय? तेव्हा ते म्हणायला लागतो, अगं एवढंच मला इंग्लिश येते, तेवढं ऍडजस्ट करून घे ना. आता मला सांग, मी येऊ का आत ग? तेवढ्या तो आत येतो आणि इंदूला बघून तो म्हणायला लागतो, आयो मी कोणाच्या खोलीमध्ये आलो? ही माझीच खोली आहे ना. तेव्हा इंदू म्हणते, काय चाललंय तुझा चावटपणा, तू सांग ना मी कसं दिसते? तेव्हा तो म्हणायला लागतो, खरंच तू भारी दिसत आहे, सगळे वकील तुझ्यासमोर फिक्के आहेत, एवढी तू भारी दिसते. खरं म्हटलं तर आजची केस तू खूप छान प्रकारे हँडल करावी, हीच माझी तुला इच्छा आहे. आणि ऑल द बेस्ट इंदू, खरंच तू केस खूप छान प्रकारे हँडल करशील. तेव्हा ती म्हणते, तू काय मला असं तसं वकील समजलं आहे का? मी सुद्धा छानच वकील आहे. ते दोघं हे सगळं करून खूप खुश असतात. तर दुसरीकडे व्यंकू महाराजांना काळजी वाटत असते. तेव्हा ते म्हणतात, आज करिश्माच्या केसची हिअरिंग आहे, मला थोडी काळजीच वाटत आहे. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, काळजी का करताय? इंदू आहे ना, इंदू सगळं मॅनेज करेल. तेव्हा ते म्हणतात, इंदू आहे ती गोष्ट खरी आहे, पण मुलांच्या बाबतीत एवढ्या सगळ्या जेव्हा गोष्टी होतात ना, तेव्हा आई वडील म्हणून आपल्या काळजी तर वाढतेच ना. आणि मला इंदूची ही थोडी काळजीच वाटत आहे. एवढ्यात आदोक्षच म्हणायला लागतो, बघा बघा कोण आला आहे. तेवढ्यात इंदूला बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला असतो. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, इंदू एवढी वर्ष तुने कीर्तनातून सगळ्यांना चांगल्या गोष्टी दाखवल्या आहेत, आता करिश्माची केस लढून सुद्धा तुला चांगलंच काहीतरी करायचं आहे. तेवढ्यात इंदू त्यांच्या पाया पडते. तेव्हा शकुंतला काकीही तिला बघून खूप खुश असतात. इंदू विचारते, मोठ्या बाई कुठे आहेत, त्या का दिसत नाही? तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, त्या वर गेले असतील, तू बघ जरा रूम मध्ये असतील. तेव्हा इंदू म्हणते, थांबा जरा मी जाऊन येते. तेवढ्यात तिथे सुशीला आत्या सुद्धा येतात. तेव्हा इंदू म्हणते, आत्या तू काळजी करू नको, मी आहे ना, मी करिश्माताईला नक्कीच या सगळ्यातून बाहेर काढेल. तेव्हा शकुंतला की
आत्या म्हणायला लागतात, जर इंदू तू करिश्माला या सगळ्यातून बाहेर काढलं ना, मी आयुष्यभर तुझी गुलाम राहील. तेव्हा इंदू म्हणते, हे सगळं बोलायची गरज नाही आत्या, तुम्ही माझ्यासारख्या अनाथ मुलीला एवढं आई वडिलासारखं प्रेम दिलं आणि मला सांभाळ केला आहे, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत गोपाळ आणि श्रीकला रानात गेलेले असतात. गोपाळने श्रीकलाला अर्क दिलेला असतो तेव्हा तो म्हणतो, हीच ती बॉटल आहे ना ज्याने तुम्हाला हे पाजायची. तर दुसरीकडे इंदूला विचित्र काहीतरी व्हायला सुरुवात होते. इकडे गोपाळ म्हणत असतो, मला खरं खरं सांग की तू माझ्या बाबतीत हे सगळं का करते. तेव्हा ती म्हणते, मी दिग्रजकरांना बर्बाद करायला आली आहे. तेवढ्यात गोपाळ तिचा गळा पकडतो आणि तिच्या जीवावर उठलेलाच असतो. तेवढ्यात मागून कोणीतरी येतं आणि गोपाळवरती एखादा वार करतो. इकडे इंदू घाबरलेली असते. तेव्हा ती म्हणते, गोपाळ. तेव्हा आदोक्षच तिला सावरतो आणि म्हणतो, गोपाळ म्हणजे तुला नेमकं बोलायचं काय हे. इथे पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदू गोपाळला या सगळ्या संकटातून वाचू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.